तुकिना तुलनेसी ब्रह्म तुकासे आले, तुकिना तुलनेसी ब्रह्म तुकासे आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले, आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा, सच्चिदानंद मूर्ती पाया दाखविया, आरती तुकाराम. संत शिरोमणी तुकोबाराय होते ते, आणि त्यांचाच अभंग आज आपण निरूपणाकरिता घेतलेला आहे. बरं, यांचंच का ऐकावं? माझ्यासारखा माणूस खूप प्रश्न विचारतो, त्या संतांचंच का ऐकावं, त्यांचंच का अभंग घ्यायचंय? आज अधिक मासानिमित्त जी सेवा सुरू आहे, प्रत्येक जण येतोय तो संतांचा काही अभंग घेतोय, कोणी ओवी घेतोय, कोणी श्लोक घेतोय, त्याचंच निरूपण सुरू आहे. संतांचंच का? मी सुद्धा कवी आहे, माझ्याकडे सुद्धा एक वही भरलेली आहे, म्हणजे एक काव्यसंग्रह प्रसिद्ध करता येईल एवढं माझ्याकडे आता मटेरियल आजच्या भाषेत कळतं लगेच, म्हणून एवढा आहे. मग बुवा माझा एखादी कविता घेणार का हो निरूपणाला? नाही घेणार. का नाही घेणार? संतांचाच अभंग निरूपणाकरिता कशासाठी? याचं उत्तर त्यांनीच सांगितलंय. काय सांगितलं बघा, कोण आहे ते, कशासाठी आले? आम्ही वैकुंठीचे वासी, आम्ही वैकुंठीचे वासी, आम्ही वैकुंठीचे. आम्ही इथले नाही हो, वरवर तुम्हाला दिसतंय आम्ही इथल्या, पण एकूणच आमचा जीवनक्रम बघा आणि खरंच सांगा, इथल्या कोणासोबत आमची तुलना होऊ शकेल का? आमच्यासारखं कोणी राहतंय का? हा त्यांचा अभिमान नाहीये, लक्षात घ्या. ही त्यांची आत्मबुद्धी सांगते. आम्ही